नमस्कार, आपण पाहत आहे कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह बातमीपत्रात आपलं स्वागत. सुरुवात करूया हेडलाईन्सनं. हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत टायझर हायटेक कॉटन शर्ट्स शाईन विथ हॉरिझॉन्टल स्ट्रिप्स, वाइडेस्ट रेंज ऑफ शर्ट्स विथ हॉरिझॉन्टल स्ट्रिप्स. फक्त 2 वर्ष द्या, कोकणचा कायापालट करेन आदित्य ठाकरेंचं वक्तव्य. बेत्तेत रोजगार देणारा प्रकल्प आणणार दीपक केसरकर यांची घोषणा. आणि परीक्षेला जाताना विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू. हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत टायझर हायटेक कॉटन शर्ट्स शाईन विथ हॉरिझॉन्टल स्ट्रिप्स, वाइडेस्ट रेंज ऑफ शर्ट्स विथ हॉरिझॉन्टल स्ट्रिप्स. आता पाहूया सविस्तर बातम्या. अनंत टी, अनंत प्या, आनंदी रहा. शाश्वत पर्यटन विकासावरती आमचा भर असून येत्या 2 वर्षात कोकणचा चेहरा मोहरा बदलणार असल्याचं पर्यटन आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी सांगितलंय. पाहूयात. मला वाटतं ही शिप आपण बघत असाल, ही डाईव्ह बोट आहे. इथून आंग्रिया बँक्सला जाईल किंवा इथे आपलं जे काही डायव्हिंग असेल, स्कुबा डायव्हिंग असेल, आपलं इस्डाचं सेंटर पण इथे आहे. गेले 2 वर्ष कोविडच्या काळात आणि त्याच्यातून आता थोडं बाहेर येताना देखील आम्ही प्रयत्न करतो की महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यात पर्यटनाला थोडा वाव द्यावा, स्कोप द्यावा आणि जी काही आम्ही वाढीव मदत करू शकू ते करणं गरजेचं आहे. नाशिकचा आमचा बोट क्लब असेल, आता गणपतीपुळेला दुसरा बोट क्लब असतोय, तिसरा तापोळ्याच्या जवळ करतोय, चौथा एक आम्ही नंदुरबारला करतो. तसंच इथे देखील ही आपली जी इस्डा संस्था आहे किंवा MTDC बरोबर इथे जे काम चालतं ते खूप उल्लेखनीय बघण्यासारखं आहे. ही बोट आल्यानंतर अर्थात आरमार हे नाव देणं मला वाटतं सगळ्यात नैसर्गिक गोष्ट होती, सगळ्यात सोपी गोष्ट होती, कारण आरमार ह्याचा आपला गर्व असायलाच पाहिजे आणि ते आपण आज इथे केलेलं आहे. ही डाईव्ह बोट इथे पर्यटक जास्तीत जास्त येऊ, आजूबाजूचं जो निसर्गरम्य एक वातावरण आहे ते त्यांना एन्जॉय करावं असं वाटेल. मला वाटतं ती खात्री घेऊनच आम्ही हे सुरू केलेलं आहे. मला वाटतं कोकण एकतर आपलं जसं निसर्गरम्य आहे ते आपण ठेवणार, निसर्ग इकडचं कुठेही आपण त्याला हात नाही लावणार. वातावरण जे आपण बघतोय पर्यावरणपूर्वक वातावरण आहे, ते हिरवगार आपलं कोकण आहे, चांगले लाल मातीचे रस्ते आहेत, आपले किल्ले आहेत. पण इकडचे जे एक ॲग्रो टुरिझमला आम्ही वाव देण्याचा प्रयत्न करतोय, ॲग्रो टुरिझम ग्लोबल मॅपवर आणण्याचा प्रयत्न करतोय. होमस्टेजचे काही पॉलिसीज आणतो जेणेकरून इथे जे छोटे मोठे होमस्टेज आहेत त्यांना पण एक थोडं वाढण्याचं एक संधी मिळेल. तिसरी गोष्ट म्हणजे चांगले 2-3च मोठे 5 स्टार हॉटेल जेणेकरून लोकल इकॉनॉमी वाढू शकेल, स्थानिक इकडच्या आपल्या मुलामुलींना रोजगार मिळू शकेल. तेच करत असताना आपले चांगले बीचेस आहेत, चांगली मंदिरं आहेत, तर मंदिरांसाठी देखील एक स्पिरिच्युअल टुरिझमचं सर्किट करत आहोत. तसंच बीचेससाठी काही ठराविक एरियामध्ये जिथे बीचेसना काही धोका पोचणार नाही, टर्टल नेस्टिंग एरियाजला काही तिथे हानी होणार नाही, असं एक आपण बीच शॅक पॉलिसी आणलेली आहे. त्याच्यावर देखील अभ्यास सुरू आहे, कारण CRZ असेल, टर्टल नेस्टिंग एरियाज असतील. आणि तसंच ही जसं बोट आणलेली आहे तसं एक सबमरीनचा प्रस्ताव मला वाटतं केसरकर साहेबांनी आणलेला आहे. विनायक राऊत साहेब आहेत, आमचे वैभव नाईकजी आहेत, ह्यांनी देखील आपल्याला इथे हाऊस बोट्स तसं काही एक वेगळं काही करू शकतो का, किंवा मॅनग्रोव्ह एरियामध्ये आपण स्लो बोटीने आपण जे काही बॅकवॉटरसारखं काही होऊ शकतं का, ह्याच्यावर विचार चालू आहे. कारण आपण ज्या जिल्ह्यात आहोत त्या जिल्ह्याला पटेल आणि शोभेल असं पर्यटन आपल्याला इथे वाढवणं गरजेचं आहे आणि तसं आपण इथे करत आहोत. काही चांगले असे जिल्हे जसं रत्नागिरी, सिंधुदुर्ग आहेच, कोल्हापूरमधून आत्ता मी आलो तिथे देखील खूप पर्यटनाचा स्कोप आहे, चंद्रपूरला आहे. हे सगळं करत असताना जसं मी सांगितलं की सिंधुदुर्गात आत्ता आम्ही त्याला जेवढी मदत देऊ शकू इन्फ्रास्ट्रक्चर बिल्डिंगला, एकतर इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये कुठेही जास्ती झाडं वगैरे न कापता आपण जे काही जपून आपल्याला पुढे नेता येईल. कारण कोकणाची मजा हीच आहे. जर आपण बघितलं इथे मॉन्सून टुरिझम देखील खूप वाढू शकतं. सरकारमध्ये यायच्या आधी देखील आम्ही दौरे आमचे जास्तीत जास्त या सिंधुदुर्गात, रत्नागिरीत असायचे, कारण इकडचं जे वातावरण आहे तेवढं छान असतं, नुसतं खिडकीतून काच खालती करून बाहेर बघावंसं वाटतं सतत. एवढं प्रत्येक स्पॉट खूप सुंदर आहे. पर्यटक इथे वाढले, यायला लागले. चिपी आलं आहे. रत्नागिरी एअरपोर्टसाठी देखील मुख्यमंत्री महोदय, उपमुख्यमंत्री महोदयांनी बैठक घेतलेली होती. खासदार महोदय देखील स्वतः होते, अनिल परब साहेब आहेत, उदय सामंत साहेब, सगळेच आमचे लोक. तर हे सगळं करत असताना ट्रान्सपोर्ट, कम्युनिकेशन आणि काही चांगले हॉटेल्स किंवा बीच शॅक किंवा स्थानिकांमध्ये जे होमस्टेज आहेत, ॲग्रो टुरिझम आहे, त्याला मला वाटतं जर संधी दिली आपण वाढण्याची तर जास्तीत जास्त जागतिक पर्यटक हे इथे येऊ शकतील. सर, सिंधुदुर्ग जिल्हा हा फक्त कागदावरच पर्यटन जिल्हा म्हणून राहिलेला आहे. आता तुम्ही बघाल पुढच्या 2 वर्षात कसं काम होतं. अपेक्षा सिंधुदुर्गवासियांकडून आहे. ही सुरुवात आहे. काही लोक टीका करत फिरत असतात, काही लोक आमच्यासारखे कामं करत फिरत असतात. मी त्यांच्यावर कुठे एक शब्द कोणावर बोलत नाहीये, कारण
फोकस आमचं काम करण्यावर आहे. जसं मी सांगितलं की हे असेल किंवा कोल्हापूरमध्ये होतो, त्याच्या आधी संभाजीनगरात होतो. महत्त्वाची गोष्ट हीच आहे की आता कोविडचे आकडे थोडे कमी झाल्यानंतर फिरायची संधी होते. कारण काय होतं, जेव्हा आम्ही सगळे फिरतो तेव्हा गर्दी होते, आपण सगळे आमच्यासोबत फिरत असतात आणि आपल्याला डोक्यात टाकणं किंवा गर्दीला जे काही जनता सोबत येते, जे तिकडचे स्थानिक नागरिक असतात, त्यांना त्या धोक्यात किंवा धोका पत्करणं ते थोडं मला तरी गैर वाटतं. आणि म्हणून त्यावेळीच्या काळात आपण बघत असाल की आपल्याकडून देखील थोडं मला मेसेज यायचे की थोडे दौरे सुरू करा की लोकांना भेटा. पण लोकांना भेटणं आणि नंतर लोक हॉस्पिटलमध्ये किंवा ऑक्सिजन बेडवर असं नको म्हणून दौरे आत्ता सुरू केले जेव्हा कोविडचा आकडा कमी आहे. काही काही ठिकाणी निवडणुका लागू शकतात, काही काही ठिकाणी निवडणुका होऊन गेलेल्या आहेत. पण महाराष्ट्रात फिरणं हे आपण बघते सुरू झालं. परवाकडे देखील आम्ही नांदगावला गेलेलो, रामटेकच्या तिथे आहे, म्हणजे नागपूरच्या थोडं बाहेर. तिथे एक महाजनकोचा थर्मल पॉवर प्लांट होता, ॲशपॉन्ड होता. तिथे काही ठराविक लोकांना नोटीस वगैरे दिल्यानंतर त्या ॲशपॉन्डचं क्लिअरिंग सुरू झालं आहे. जी पूर्ण आपण बघत असेल ओढ्यामध्ये, नाल्यामध्ये, विहिरीमध्ये, फुलापानांवर असेल किंवा मंदिरांवर असेल, घरांवर असेल, राख जी होती ती आता लोक तिथे महाजनको काढायला लागलेली आहेत. ती फ्लॅशचं युटिलायझेशन 100% करायला सुरू केलेलं आहे. पर्यावरणासाठी असेल किंवा पर्यटनासाठी असेल, माझं थोडं फिरणं आपण बघत असाल, मी तिकडे शासकीय भेटी पण करतोय आणि तिकडच्या स्थानिक लोकांची निवेदन असतील, जी काही कामं महत्त्वाची असतील ती करण्याचा प्रयत्न करतो. पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राईब करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. अनंत टीम, अनंत प्यार, आनंदी रहा. नाणार रिफायनरी प्रकल्प होणार आहे, मात्र तो नव्या जागेत होईल याबाबत बोलणी चाचपणी सुरू असल्याचं पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी सांगितलंय. पाहूयात. नक्कीच त्यावेळी आपण बघत असाल तिकडच्या स्थानिक भूमिपुत्रांचा त्याला विरोध होता. ही भूमिका आपली नेहमी राहिलेली शिवसेनेची आधी देखील आणि सरकारमध्ये आल्यानंतर की इथे रोजगार उपलब्ध झाले पाहिजेत, इथे इंडस्ट्री आली पाहिजे जिथे येऊ शकते तिथे. पण ते शाश्वत विकासाच्या ध्येयाला आपण पकडून पुढे गेलं पाहिजे. कुठे प्रदूषण होत असेल किंवा स्थानिक भूमिपुत्रांचा विरोध असेल तर ते नाही होणार. आता जे काही त्यांना एमिशन स्टँडर्ड, डिस्चार्ज स्टँडर्ड्स वगैरे करून खासदार महोदय आम्ही सगळे स्वतः महाराष्ट्रात ती इंडस्ट्री राहील, पण तरी देखील विरोध कुठे नाही होईल ह्याची थोडी चाचपणी करून आपण पुढे जात आहोत. जिथून मागणी येईल तसं आपण ते काम पुढे नेत आहोत. दादा जागा बदलली आहे नक्कीच, कारण नाणारमध्ये आपण बघितलं असेल, नाणारमध्ये जो विरोध होता त्याच्या आपण पुढे नेऊन थोडं जिथे आजूबाजूला तिथे शक्य असेल अजून कुठे करायचं ह्याच्यावर थोडी चर्चा सुरू आहे. पण सर एक शेवटचा प्रश्न नाणार संदर्भातलाच म्हणजे जोडून त्याला असं म्हटलं जातं की कुठेतरी महाविकास आघाडीनं केंद्राला सकारात्मक लेटर दिलेलं आहे की तुम्ही बारसू किंवा सकारात्मकच कामं झाली पाहिजेत. कारण जेव्हा केंद्र सरकार असेल, राज्य सरकार असेल, स्थानिक स्वराज्य संस्था असेल, कुठचाही पक्ष कुठच्याही याच्यात बसला असेल तरी कामं करताना मला वाटतं सगळे राजकीय मतभेद बाजूला ठेवून अर्थात जे काही स्थानिक विषय असतील ते त्याच्यात आपण नोंदवले पाहिजेत. ते नोंदवून दोन्ही बाजूनी, तिन्ही बाजूनी जे काही आपले वेगळे वेगळे थर आहेत शासनाचे, त्यांनी ते सगळ्यांचे मतं घेऊन सगळ्यांना सोबत घेऊन काम केलं पाहिजे. कुठेही लोकशाही हे दूर न करता काम केलं पाहिजे. जे काही लोकांची मतं आहेत त्यांचा मान सन्मान करूनच काम केलं पाहिजे. पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राईब करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. परफेक्ट अकॅडमी घेऊन आली आहे भविष्यात डॉक्टर, इंजिनियर बनण्याची सुवर्ण संधी. परफेक्ट अकॅडमी ऍडमिशन कम स्कॉलरशिप टेस्ट PSAT इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी परीक्षा द्या आणि जिंका 1 लाखांपर्यंत कॅश प्राइज, 100% स्कॉलरशिप, 10% एज्युकेशनल टॅग. दिनांक 15 डिसेंबर ते 1 मार्च, दर रविवारी सकाळी 10:30 ते 12:30 पर्यंत. परफेक्ट अकॅडमी, तळमजला, यशोधरा, कुडाळ. खारेपाटण नडगिवे घाट येथे परीक्षेला जात असताना झालेल्या अपघातात कॉलेज विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू झाला आहे. नॅशनल हायवेवरती नडगिवे येथील जिल्हा परिषद शाळेसमोर हा विद्यार्थी परीक्षा देण्यासाठी जात असताना हा अपघात घडला. त्यामध्ये मोटरसायकल स्वार जागीच ठार झाला. नडगिवे शाळेसमोरील वळणावरती असलेल्या सेफ्टी पोलला त्याच्या मोटरसायकलची धडक बसून अपघात घडला. अपघातानंतर मोटरसायकल रोड डिवायडरवरती आदळत युवक नदीच्या ओढ्यात पडला. यात डोक्याला गंभीर इजा होत रक्तस्राव झाल्याने जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच कणकवली पोलीस अधिकारी सचिन गोंधळेकर यांनी घटनास्थळी
अपघाताची माहिती मिळताच कणकवली पोलीस अधिकारी सचिन गोंधळेकर यांनी घटनास्थळी दाखल होत पाहणी केली. पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राईब करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. परफेक्ट अकॅडमी घेऊन आली आहे भविष्यात डॉक्टर इंजिनियर बनण्याची सुवर्ण संधी. परफेक्ट अकॅडमी ऍडमिशन कम स्कॉलरशिप टेस्ट PSAT इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी परीक्षा द्या आणि जिंका 1 लाखांपर्यंत कॅश प्राइज, 100% स्कॉलरशिप, 10% एज्युकेशनल टॅब. दिनांक 15 डिसेंबर ते 1 मार्च. दर रविवारी सकाळी 10:30 ते 12:30 पर्यंत. परफेक्ट अकॅडमी, तळमजला, यशोधरा, कुडाळ. व्यत्यय गावच्या विकासासाठी यापूर्वी मी भरीव निधी दिलाय. आता यापुढे रोजगार देणारा प्रकल्प आणण्यासाठी प्रयत्न करेन, अशी ग्वाही माजी राज्यमंत्री आमदार दीपक केसरकर यांनी दिली. पाहूयात. व्यत्यय ग्रामपंचायतीच्या नूतन इमारतीचं उद्घाटन माजी राज्यमंत्री आमदार दीपक केसरकर यांनी केलं. यावेळी येथील महिला बचत गटांनी आपले उत्पन्न दुप्पट करण्यासाठी रत्नसिंधू योजनेच्या माध्यमातून उद्योगास प्रारंभ करावा असं आवाहन त्यांनी केलं. यावेळी जिल्हा परिषद सदस्य रेश्मा सावंत, शिवसेना उपजिल्हा प्रमुख अशोक दळवी, तालुका प्रमुख रुपेश राऊळ, दोडामार्ग नगरसेवक चंदन गावकर, पंचायत समिती सदस्य श्रीकृष्ण सावंत, शिवसेना उपजिल्हा प्रमुख योगेश नाईक, सरपंच नेहा मिडबावकर, उपसरपंच गुणाजी गावडे, ग्रामसेवक राकेश परब, ग्रामसेवक राजेश परब, ग्रामपंचायत सदस्य आदी उपस्थित होते. पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राईब करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. परफेक्ट अकॅडमी घेऊन आली आहे भविष्यात डॉक्टर इंजिनियर बनण्याची सुवर्ण संधी. परफेक्ट अकॅडमी ऍडमिशन कम स्कॉलरशिप टेस्ट PSAT इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी परीक्षा द्या आणि जिंका 1 लाखांपर्यंत कॅश प्राइज, 100% स्कॉलरशिप, 10% एज्युकेशनल टॅब. दिनांक 15 डिसेंबर ते 1 मार्च. दर रविवारी सकाळी 10:30 ते 12:30 पर्यंत. परफेक्ट अकॅडमी, तळमजला, यशोधरा, कुडाळ. गेले 6 महिने खड्डेमय रस्त्यामुळे चर्चेत असलेल्या करूळ घाटातील रस्ता नूतनीकरणाच्या कामाला सुरुवात झाली आहे. मात्र घाटात सुरू असलेल्या वाहतुकीमुळे या कामाला अडथळा येतोय. तसंच केलेल्या कामावरून अवजड वाहने तात्काळ गेल्यामुळे रस्ता उखळून जात आहे. काम दर्जेदार होण्यासाठी वाहतूक बंद होणं गरजेचं आहे, पण याबाबत प्रशासन गंभीर नाही. त्यामुळे कोट्यवधी रुपये खर्चून केलेलं काम दर्जेदार कसं होणार असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय. पाहूयात. कोकण व पश्चिम महाराष्ट्र यांना जोडणाऱ्या प्रमुख मार्गापैकी तळेरे गगनबावडा कोल्हापूर हा एक महत्त्वाचा मार्ग आहे. मात्र राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अखत्यारीत गेल्यानंतर या मार्गाची दुरावस्था झाली होती. त्यात खास करून करूळ घाट पूर्णतः खड्डेमय झाला होता. गेले 6 महिने अनेक अपघात या घाटमार्गात झाले. घाटमार्ग खड्डेमय असल्यामुळं यावर्षी कोकणातील ऊसतोड रखडली होती. राजकीय पक्ष, शेतकरी यांनी रस्त्याच्या दुरुस्तीकरता आंदोलनं केली. अखेर या मार्गाच्या दुरुस्तीसाठी शासनाकडून 2.25 कोटींचा निधी मंजूर झाला. या मार्गाच्या दुरुस्तीचं काम 4 फेब्रुवारीपासून सुरू देखील झालं. रस्त्याच्या डांबरीकरण कामाला 10 फेब्रुवारीपासून ठेकेदाराने सुरुवात केली. मात्र गेल्या काही दिवसात फक्त 1200 मीटर म्हणजे फक्त 1.25 किलोमीटर एवढंच काम झालं. काम एवढं संत गतीने होण्याचं कारण म्हणजे घाटातील वाहतूक आहे. घाटातून दर दिवशी 32,000 टनाची माल वाहतूक व प्रवासी वाहतूक होते. या वाहतुकीला आवरताना ठेकेदाराला नाकीनऊ आले आहेत. तसेच नव्याने केलेल्या खडीकरण कामावरून अवजड वाहतूक तात्काळ सुरू झाली की तो भाग पुन्हा उघडत आहे. त्याच्या दुरुस्तीला पुन्हा वेळ जात आहे. त्यातच वाहतूक रोखून धरली तर वाहन चालक शिवायांची लाखोली वाद आहेत. अशा दुहेरी अडचणीत ठेकेदाराला काम करावं लागत आहे. हो सर, मी श्रद्धा कन्स्ट्रक्शन पलूसच्या मार्फत मी काम करतो, सतीश पानारी स्वतः. सर, ह्या आपल्या घाटामध्ये मुख्य मार्ग गोवा आणि कोल्हापूर जोडणारा मुख्य मार्ग असल्या कारणाने ह्या घाटाला हेवी ट्रॅफिक खूप आहे. हेवी ट्रॅफिक आहे. लाईट व्हेकल आहेत, मोटरसायकल आहेत. येणार जाणाऱ्यांचं वाहतुकीचं प्रमाण जास्त आहे आणि मुख्य मार्ग असल्या कारणाने ह्याच्यावरती वाहतुकीचा लोड जास्त आहे. आणि आता सध्या काम चालू आहे,
पण आम्हाला काम करताना एवढा प्रॉब्लेम येते की दिवसाला 200 मीटर 300 मीटर काम करायचं म्हटलं तरी मुश्किल आहे. त्या हिशोबाने जर ट्रॅफिक जर असं राहिलं तर काम करायला खूप वेळ लागणार आहे आणि म्हणावं तसं दर्जाचं काम होऊ शकत नाही आपल्याकडून. किती जरी डांबर वापरलं काय वापरलं तरी हेवी ट्रॅफिक येणार त्या लगेच सेट व्हायच्या अगोदरच त्यावर ब्रेक मारला की ते निघून जाते. असा प्रॉब्लेम आलेला आहे ह्या घाटाला. काम करतेवेळी आपल्याला एवढं वाईट अनुभव आहेत की लाईट वेगवेगळीवाली डायरेक्ट अंगावर येतात मारायला, अशी कंडिशन आहे. थांबायला कोण तयार नाही. रस्ता तर सगळ्यांना चांगला पाहिजे आहे पण थांबायला कोणाला 1 मिनिट स्वतः वेळ नाही, अशी कंडिशन आहे. जरासं तुमच्यामार्फत आम्हाला हेवी ट्रॅफिक डिव्हर्ट करता येईल यासाठी आम्हाला सपोर्ट करावा असं मी माझ्या कंपनी वतीने तुम्हाला कळकळीची विनंती आहे. सर जर असं जर ट्रॅफिक लागलं तर 2 महिने लागून जातील आणि ते जर ट्रॅफिक डिव्हर्ट झालं तर 1 महिन्यामध्ये कंप्लीट काम होऊन जाईल सर. 1 महिना डिफरन्स राहील सर. कारण का आमचा ट्रॅफिक कव्हर करायला अख्खा दिवस जातो. एक वेळा 2-2 तास 3-3 तास ट्रॅफिक कव्हर करायला जाते. त्या पिरियडमध्ये आम्हाला कामच करता येत नाही. 2 तास 3 तास या पिरियडमध्ये तर खालून येणारं वाहतूक वरून येणारं वाहतूक अशा पूर्ण पॅक होतात. आणि मोठ्या गाड्या वगैरे लागल्या ना तर 1 साईड जरी करायचं म्हटलं, आमची जरी इच्छा असली 1 साईड करायची तरी 1 साईड करता येत नाही. सध्याच्या कामाची गती पाहता रस्ता पूर्णतः खड्डेमुक्त होण्यासाठी आणखी 1 महिन्याची वाट पाहावी लागणार आहे. कारण घाटातील वाहतूक या कामाला गतिरोधक बनली आहे. त्यामुळे हा घाटमार्ग काही दिवस किमान अवघड वाहतुकीस बंद ठेवणं गरजेचं आहे. तरच घाट वेळेत खड्डेमुक्त होईल. त्याचबरोबर काम देखील दर्जेदार होऊ शकणार आहे. नाहीतर पुन्हा एरिमाच्या मागल्या होण्याची वेळ वाहन चालकांवरती येणार आहे. पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राईब करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. परफेक्ट अकॅडमी घेऊन आली आहे भविष्यात डॉक्टर इंजिनियर बनण्याची सुवर्ण संधी. परफेक्ट अकॅडमी ऍडमिशन कम स्कॉलरशिप टेस्ट PSAT इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी परीक्षा द्या आणि जिंका 1 लाखांपर्यंत कॅश प्राइज, 100% स्कॉलरशिप, 10% एज्युकेशनल टॅब. दिनांक 15 डिसेंबर ते 1 मार्च दर रविवारी सकाळी 10:30 ते 12:30 पर्यंत. परफेक्ट अकॅडमी, तळमजला, यशोधरा, कुडाळ. अंगणेवाडीतील भराडी देवीच्या यात्रेचा राज्यकर्त्यांना विसर पडलाय. यात्रा नियोजनाच्या प्रथा परंपरा पालकमंत्र्यांनी मोडीत काढली अशी टीका माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर यांनी पत्रकार परिषदेत केली. पाहुयात. श्रीदेवी भराडी मातेच्या जत्रेच्या उत्सवाचा राज्यकर्त्यांना पडला विसर. यंदा प्रथमच पालकमंत्री उदय सामंत यांनी श्रीदेवी भराडी माता अंगणेवाडी येथील जी नियोजनाची बैठक प्रथेप्रमाणे परंपरेप्रमाणे गेली 100 वर्ष त्या ठिकाणी आत्तापर्यंत राज्यकर्त्यांनी, आमदारांनी, पालकमंत्र्यांनी त्या ठिकाणी जाऊन बैठका घेतलेल्या होत्या नियोजनाच्या. परंतु हे रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांना या जत्रेचा, भराडी मातेचा, भराडी आईचा विसर पडला. या जत्रेला ऐतिहासिक परंपरा आहे. ही परंपरा म्हणजे आपल्याला माहिती आहे की संपूर्ण महाराष्ट्र, भारत देशाबरोबर पाश्चिमात्य देशामधूनही या यात्रेसाठी मोठ्या संख्येनं 10 लाखपेक्षा जास्त भाविक या ठिकाणी येतात. आणि ही कोकणची पंढरी म्हणून ह्या आई भराडी देवीच्या जत्रेला लोक संबोधतात, लोक मानतात. असं असलेलं मनामधील सिंधुदुर्गवासियांचं श्रद्धास्थान असलेलं ही भराडी मातेच्या नियोजनाची बैठक या ठिकाणी अंगणेवाडी येथे पालकमंत्री न घेता त्या ठिकाणी कुडाळवरून घेतल्याबद्दलचं या ठिकाणी सर्वत्र नाराजी पसरलेली आहे. ॲक्च्युली स्थानिक पदाधिकाऱ्यांना त्या ठिकाणी नियोजनाचं निमंत्रण नाही आहे. ती तालुक्याचं प्रथम नागरिक या नात्यानं सुद्धा कोणाला निमंत्रित केलेलं नाही आहे. आणि अशा नियोजनाची बैठक त्या ठिकाणी फक्त घेऊन एक औपचारिकता म्हणून आणि त्या ठिकाणी औपचारिकता फक्त पार पाडली. पण त्याचबरोबर अंगणेवाडीमध्ये येऊन ॲक्च्युली पालकमंत्र्यांनी भौगोलिक परिस्थिती आणि एकंदरीत आढावा घेण्याची एक कार्यपद्धत गेली अनेक वर्ष असताना सुद्धा ही मोडीच काढलेली आहे. आणि त्यामुळे सर्वत्र राज्यकर्त्यांच्या माध्यमातून राज्यकर्ते, पालकमंत्री, खासदार, आमदार, शिवसेना
त्यांना विसर पडलाय की काय भराडी मातेचं, असं सर्वत्र बोललं जातंय. आणि त्याचबरोबर आज छोटे मोठे आज व्यावसायिक आहेत. आज महाराष्ट्र भारत देशामध्ये आता कोविडचं जे एकंदरीत निर्बंध होते ते शिथिल झालेले आहेत, 100% शिथिल झालेले आहेत. आणि असं असताना सर्वत्र खुलं झालेलं असताना, सर्व जत्रा खुले झालेले असताना, सर्व महोत्सव खुले झालेले असताना फक्त केवळ भराडी मातेच्या आंगणेवाडी जत्रेलाच का विरोध? त्याचप्रमाणे ह्या ठिकाणी प्रथेप्रमाणे या ठिकाणी काही व्यावसायिक व्यापारी वर्ग आहेत, मालवण तालुक्यातील आहेत, संपूर्ण महाराष्ट्रातील व्यापारी वर्ग या ठिकाणी व्यवसाय करण्यासाठी आंगणेवाडी येथे येतात. सुमारे 10 लाख भाविक त्या ठिकाणी दर्शन घेतात. त्या ठिकाणी उद्योग धंदा व्यवसाय करण्याच्या दृष्टिकोनातनं या ठिकाणी व्यावसायिक आणि व्यापारी येतात. मग त्यांच्यावर उद्ध्वस्त होण्याची पाळी या ठिकाणी राज्यकर्त्यांनी आणलेली आहे. आज 25% फक्त व्यावसायिकांना परमिशन देण्यासंदर्भात सूचित केलं गेलेलं आहे. हे निर्बंध राज्यकर्त्यांनी शिथिल करावे असं आमचं या ठिकाणी स्पष्ट मागणी आहे. आणि म्हणून आम्ही ह्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आम्ही या ठिकाणी सांगू इच्छितो की वरील निर्बंध हे निर्बंध त्यांनी काढून टाकावेत, शिथिलता द्यावी, व्यापारी वर्गांना न्याय द्यावा. त्याचप्रमाणे आत्तापर्यंत जे अंगणवाडी ग्रामस्थ आहेत, त्यांची ट्रस्टी आहेत, जिल्हाधिकारी प्रशासन आहे, हे अतिशय काटेकोर शिस्तबद्ध पद्धतीनं आतापर्यंत गेली 70-80 वर्ष नियोजन करत आहेत. त्याचप्रमाणे जिल्हाधिकारी स्तरावर याचं नियोजन व्हावं अशी आमची या ठिकाणी मागणी आहे. पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. परफेक्ट अकॅडमी घेऊन आली आहे भविष्यात डॉक्टर इंजिनियर बनण्याची सुवर्ण संधी. परफेक्ट अकॅडमी ऍडमिशन कम स्कॉलरशिप टेस्ट PSAT इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी परीक्षा द्या आणि जिंका 1 लाखांपर्यंत कॅश प्राइज, 100% स्कॉलरशिप, 10% एज्युकेशनल टॅब. दिनांक 15 डिसेंबर ते 1 मार्च, दर रविवारी सकाळी 10:30 ते 12:30 पर्यंत. परफेक्ट अकॅडमी, तळमजला, यशोधरा, कुडाळ. मणेरी गौतमवाडी येथे आगीच्या भक्ष्यस्थानी पडून 3 शेतकऱ्यांची 7 एकर क्षेत्रातील काजू कलमे आगीच्या भक्ष्यस्थानी मिळाली आहेत. रविवारी दुपारच्या सुमारास या बागेला अचानक आग लागल्याचं समोर आलंय. 6 वर्षे जीवापाड मेहनत करून मणेरी येथील शेतकरी बागायतदार एकनाथ नाईक, राजन नाईक व साबाजी नाईक यांनी ती बाग उभी केली होती. ही संपूर्ण बाग आगीच्या वणव्यात जळून गेली आहे. सोमवारी या नुकसानीचा शेतकरी एकनाथ नाईक, राजन नाईक व कृष्ण नाईक यांच्या उपस्थितीत कृषी अधिकारी श्री कोळी, सरपंच विशांत तळवडेकर यांचा तलाठी, ग्रामसेवक यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केलाय. पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. परफेक्ट अकॅडमी घेऊन आली आहे भविष्यात डॉक्टर इंजिनियर बनण्याची सुवर्ण संधी. परफेक्ट अकॅडमी ऍडमिशन कम स्कॉलरशिप टेस्ट PSAT इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी परीक्षा द्या आणि जिंका 1 लाखांपर्यंत कॅश प्राइज, 100% स्कॉलरशिप, 10% एज्युकेशनल टॅब. दिनांक 15 डिसेंबर ते 1 मार्च, दर रविवारी सकाळी 10:30 ते 12:30 पर्यंत. परफेक्ट अकॅडमी, तळमजला, यशोधरा, कुडाळ. कुडाळ तालुक्यातील पिंगुळीच्या श्रीदेव रवनाथ पंचायतांचा वर्धापन दिन उत्साहात पार पडला. यावेळी विविध धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. सत्यनारायण महापूजा, महाआरती, नैवेद्य, महाप्रसाद, महिलांची फुगडी, भजन आणि दशावतार नाट्य प्रयोग आदी भरगच्च कार्यक्रम पार पडले. जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून भाविकांनी या उत्सवाला हजेरी लावली होती. श्री रवळनाथाय नमः. श्री रवळनाथाय नमः. श्री रवळनाथाय नमः. श्री रवळनाथाय नमः. पहिला अपडेट आणि
पहिल्या बातमीसाठी सबस्क्राईब करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. परफेक्ट अकॅडमी घेऊन आली आहे भविष्यात डॉक्टर इंजिनियर बनण्याची सुवर्ण संधी. परफेक्ट अकॅडमी ऍडमिशन कम स्कॉलरशिप टेस्ट PSAT इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी परीक्षा द्या आणि जिंका 1 लाखांपर्यंत कॅश प्राइज, 100% स्कॉलरशिप, 10% एज्युकेशनल टॅब. दिनांक 15 डिसेंबर ते 1 मार्च. दर रविवारी सकाळी 10:30 ते 12:30 पर्यंत. परफेक्ट अकॅडमी, तळमजला, यशोधरा, कुडाळ. कोकणच्या राजकारणात आपल्या कार्यकर्तृत्वाने यशाच्या अच्युत शिखरावरती पोहोचलेलं आणि सर्वसामान्यांच्या मनात घर केलेलं व्यक्तिमत्व म्हणजे माजी आमदार दिवंगत पुष्पसेन सावंत. त्यांच्या द्वितीय स्मृतिदिनी त्यांच्या आठवणींना आज उजाळा देण्यात आला आहे. त्यांच्या स्मृतिदिनी डिगस माध्यमिक विद्यालय येथे रंगभरण, निबंध तसेच तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धा घेण्यात आल्या. माजी आमदार पुष्पसेन सावंत यांच्या स्मृतिदिनी अनेकांनी त्यांच्या आठवणींना उजाळा दिलाय. आमदार असताना आणि नसतानाही पुष्पसेन सावंत नेहमीच शेतीत रमलेले दिसायचे. ते शेतीबद्दल नेहमीच भरभरून बोलायचे. प्रत्यक्षात शेतात उतरून शेती करणारा लोकप्रतिनिधी ही पुष्पसेन सावंत यांची ओळख असल्याचं मान्यवरांनी सांगितलं. या कार्यक्रमात संतोष पवार यांना पुष्पसेन सावंत कृषी मित्र पुरस्कार प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमाला जिल्हा परिषद सदस्य तथा कालिका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अमरसेन सावंत, अतुल बंगे, गटनेते नागेंद्र परब, पंचायत समिती उपसभापती जय भारत पालव, संस्थेचे उपाध्यक्ष विठ्ठल पवार, बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्थेचे अध्यक्ष उमेश गाळवणकर, माजी सरपंच राजा पवार, संचालक संजय तावडे, मुख्याध्यापक दीपक आळवे, सहाय्यक शिक्षक संजय वेतुरेकर, अनुजा सावंत, अशोक राणे, अश्विनी ताम्हणेकर, रमेश कांबळे, प्रभाळे, दीपक कदम, प्रदीप वेतुरेकर, संतोष गोसावी, प्रवीण राणे, पूजा पवार आदी उपस्थित होते. तर नानांनी खूप असे कठीण प्रसंगातून जाऊन शिक्षण घेतलं आणि जिल्हा परिषद सदस्य होऊन नेटवर्क ड्रायव्हर जिल्हा परिषद सदस्य झाले आणि त्यानंतर आमदार 10 वर्ष काम केलं. विशेष करून आमदार म्हणून काम करणारे ते विरोधी पक्षामध्ये होते, जनता दलाचे आमदार म्हणून होते. त्यावेळी सत्ता काँग्रेसची होती, नंतर काही काळ शिवसेनेची सत्ता होती. असं असताना सुद्धा नानांनी अतिशय चांगलं काम केलं आणि एक राज्यामध्ये आपला एक ठसा उमटवला होता. कारण नानांना मानणारे लोक राज्यामध्ये अनेक होते. शरद पवारांसहित असे अनेक मान्यवर, विरोधी पक्षाचे अनेक मान्यवर नानांना मानत होते. एक चांगलं काम करणारा नेता म्हणून एक आमदार मानत होते. आणि आपल्या भागामध्ये तर परिसरामध्ये त्यांना माजी आमदार जरी झाले तरी आमदार म्हणणारेच लोक होते. जनमानसात आमदार म्हणून प्रतिमा निर्माण करणारे हे पुष्पसेन सावंत होते. प्रत्येकजण आपला हक्काचा आमदार म्हणून त्यांच्याकडे जायचे. अजूनही त्या ठिकाणी तिथे कुणाला आमदार नसताना सुद्धा असले तरी लोक आमदार म्हणूनच जायचे. वाटे दिसले त्यांना आमदार म्हणूनच त्यांना हाक मारायचे. असे लोक नेते आपल्यातून निघून गेले. जवळपास 2 वर्ष झाली. गेल्या वर्षी त्यांचा पुण्यस्मरण आपण साजरा केला. यावर्षी दुसरी पुण्यतिथी त्यांची या ठिकाणी आपल्याला साजरी करावी लागत आहे. त्या ठिकाणी त्यांचे एक पुण्यस्मरण आपल्याला ठेवण्यासाठी आम्ही शाळेमध्ये सुद्धा अनेक कार्यक्रम राबवले. नानांनी सुरुवातीला गावामध्ये आपण कमी शिकलं असल्यामुळे या ठिकाणी गावामध्ये एक शैक्षणिक दालन उभं करण्याचं एक सुरुवात केली. त्यावेळेचा काळ अतिशय कठीण होता. गावातली विद्यार्थी शाळा जवळपास नसल्यामुळे पंदूर शाळा होती आणि आवळेगाव होती. आवळेगावला 8वी ते 10वी होतं आणि पंदूरला सुरुवातीला 8वी ते 10वी नंतर 5वी पासून सुरुवात झाली या ठिकाणी. आणि आपल्या गावातील मुलं पंदूरला तर जायला काही बघत नव्हती. त्यामुळे 7वी नंतर शाळा सोडायची. पंदूरला आणि आवळेगावला शाळा सोडायची. हे बघून नानांनी त्यावेळी अनेक लोकांना एकत्र घेतलं. माझ्या माहितीप्रमाणे 1980 मध्ये एकत्र घेतलं आणि या ठिकाणी आपल्या गावामध्ये सुद्धा आपण एक शैक्षणिक दालन सुरू करावं, एक शिक्षण संस्था स्थापन करावी अशा स्वरूपाचं सर्व आपल्या मित्रपरिवाराला सांगितलं. त्याप्रमाणे 1980 मध्ये कालिका मंदिरमध्ये या ठिकाणी पहिली सभा झाली. त्या ठिकाणी कालिका मातेच्या ह्या त्यांच्या समोरच या ठिकाणी एक निश्चय सर्वांनी नेतृत्व केला आणि त्या ठिकाणी श्री कालिका प्रासादिक शिक्षण प्रसारक मंडळ या नावाने शिक्षण संस्था त्या ठिकाणी त्या सर्वांनी स्थापन केली. आणि याची मुहूर्तमेढ 1981 मध्ये रोवली गेली. 1981 मध्ये संस्था रजिस्ट्रेशन झाली आणि 1982 मध्ये आपल्या शाळेमध्ये आपल्या दिगस गावामध्ये पहिला 8वीचा वर्ग सुरू झाला. सुरुवातीला तो मोहितेंच्या घरामध्ये 8वीचा वर्ग भरवण्यात आला. या ठिकाणी नंतर शाळेची जागा ताब्यात घेणे, इमारत ताब्यात घेणं अशा प्रकारे शाळा सुरू झाली आणि 8वी ते 10वीचे वर्ग सुरू झाले. जवळपास 10 वर्ष ही शाळा विनांडण तत्वावर चालवली. संस्था त्यालाकडे चालवली, त्या म्हणण्यापेक्षा आमदारांनी चालवली. या ठिकाणी पहिली 5-6 वर्ष सर्व गावाचं सहकार्य अतिशय चांगलं लाभलं. त्यानंतर गावाचं सहकार्य थोडं आर्थिक दृष्टिकोनातून थोडंसं कमी होत गेलं आणि त्यानंतर आमदारांनी आपल्या खिशातनं पैसे देऊन ही संस्था आणि 5 वर्ष आमदार असताना सुद्धा 5 वर्ष चालवली. 1991 मध्ये आपल्या शाळेला अनुदान मिळालं आणि त्यानंतर शाळा आणि त्या दरम्यान 1991 पासून सगळा स्टाफही नाही बदलला, रिझल्ट चांगला लागत नसल्यामुळे आणि त्या ठिकाणी आपले निकाल अतिशय चांगले लागत गेले.
आणि शाळा नावारूपास आली. अतिशय चांगले उत्कृष्ट कार्यक्रम आम्ही या ठिकाणी राबवले. निकाली शाळेचा उंचावला, जिल्ह्यामध्ये शाळेचा एक नावलौकिक या ठिकाणी झाला. महाराष्ट्र शासनाने सुद्धा आम्हाला 1997 मध्ये विशेष पुरस्कार या ठिकाणी देऊन आमचा सत्कार केला होता की चांगले उपक्रम राबवणारी शाळा, शैक्षणिक उपक्रम राबवणारी शाळा आणि उत्तम निकाल लावणारी ग्रामीण भागातली शाळा म्हणून या ठिकाणी विशेष प्रोत्साहनपर अनुदान 10,000 रुपये त्या काळामध्ये 97 मध्ये मिळालं. जुन्या जाणत्या शाळांच्या काळात अनुदान मिळत नव्हतं. मला आठवते कुडाळचे सामंत सर, प्राचार्य सामंत सर, माणगावचे प्राचार्य आकेरकर सर यांनी मुद्दाम या ठिकाणी पाहुणे आल्यानंतर उल्लेख आमचा केला वगैरे. आमच्यासारख्या जुन्या शाळांना अनुदान आम्हाला मिळालं आणि शासनाचं ते तुमच्या छोट्या शाळेने तुम्ही मिळवून दाखवलं, हे फार अभिमानास्पद आहे. आता ते नानांचं सगळं श्रेय आहे, नानांचे सगळे आशीर्वाद जसं आम्ही मानतो. त्यानंतर नानांनी अनेक शैक्षणिक दालनं उभी केली. या ठिकाणी केल्यानंतर 1999 मध्ये आपल्या शाळेमध्ये 5वी ते 7वीचे वर्ग सुरू केले. तत्पूर्वी 1990 मध्ये DED कॉलेज सुरू केलं. 92 मध्ये कृषी विद्यालय सुरू केलं. 2000 मध्ये रामेश्वर विद्यालय बाव, दुसरी एक चंदगडची संस्था त्या ठिकाणी आपल्या जिल्ह्यामध्ये संस्था सुरू करते नानांच्या कार्यावर आलं. त्यामुळे 2000 मध्ये त्या ठिकाणी बाव रामेश्वर माध्यमिक विद्यालय बाव त्या ठिकाणी हायस्कूल सुरू केलं. त्यानंतर 2006 मध्ये डिकॉन कॉलेज सुरू झालं आणि त्याच दरम्यान डिकॉन कॉलेजमध्ये त्या परिसरामध्ये ज्युनियर कॉलेज, माई नरसिंगपूर असं अनेक कार्य या ठिकाणी संस्था त्यांनी उभ्या केल्या आणि आता बिफान कॉलेज सुद्धा त्या ठिकाणी सुरू झालेल्या अशा अनेक शैक्षणिक दालन नानांनी उभी केली आणि एक शैक्षणिक दालन संपूर्ण आपल्या डिगस गावामध्ये केलं. विशेष करून DED कॉलेज आणि कृषी विद्यालयामध्ये आपल्या डिगस गावाचं नाव संपूर्ण राज्यभर झालं होतं. त्या ठिकाणी राज्यातले लोक या ठिकाणी ऍडमिशन घ्यायला यायची, फार गर्दी असायची, तुमच्या मुलांच्या बघण्यात नसायचं. एक शाळा आमची गजबजलेली असायची. मला अभिमानाने सांगावं वाटेल की या सगळ्या संस्था या आमच्या परिसरामध्ये सुरू झाल्या, शाळेत डिगसमध्ये सुरू झाल्या. सुरुवातीला कृषी विद्यालय आमच्याकडे सुरू झालं, DED कॉलेज आमच्याकडे इमान DED कॉलेजच आहे आणि डिकॉन कॉलेज सुद्धा आमच्या विद्यालयामध्ये सुरुवातीला सुरू झालं. कृषी विद्यालय सुद्धा या ठिकाणी नंतर कॉलेज वेगळ्या ठिकाणी या ठिकाणी शिफ्ट झाली. त्यामुळे सुरुवातीला हा भाग अतिशय गजबजलेला, गाड्या लागलेल्या भरपूर लोक जास्त विद्यार्थी जास्त अतिशय गजबजलेला भाग असायचा. खूप समाधान मिळायचं या ठिकाणी काम करताना. आता थोडंसं प्रत्येक विभागले गेले. DED कॉलेज सुद्धा बंद झालेला, त्यामुळे DEDची मुलं नाही आहेत. कृषी विद्यालयामध्ये मुलं मिळत नाही, त्यामुळे ते बंद झालं. हायस्कूलची संख्या सुद्धा आमची आता रोडावत गेली. म्हणजे आमचाच नाही, संपूर्ण महाराष्ट्राचा हा समस्या आहे, प्रॉब्लेम आहे. त्यामुळे संख्या कमी होत गेली आणि आता आम्ही 90 वर पटसंख्येवर आलो. 5वी ते 10वीचे वर्ग असून अगोदर 8वी ते 10वीचे वर्ग असताना सुद्धा आम्ही 150-200 असायचो. मला आठवतं आम्ही आलो तरी 267 आमचा पट होता, एक पण पट होता. तो पट आता खाली होत गेलाय. गावाचा सर्वे केला तर गावामध्येच आता मुलं नाहीत. प्राथमिक शाळांमध्ये काही शाळांमध्ये 4थीला 0 मुलं आहेत, 7वीला 1 मुलं आहे, एका शाळेमध्ये 1 नंबरला, हेंडेवाडीला 2 मुलं 7वीला आहे, बाकीच्या 3 मुलं 4 मुलं 6 मुलं असा पट गावाचा आहे. तोच गावाचा पट आम्हाला मिळतो. कारण बाजूला शाळा या ठिकाणी दोन्ही शाळेत आवडेगाव हायस्कूल आहे, पंतूर हायस्कूल आहे, त्यामुळे जास्त मुलं मिळत नाही. असो तरी सुद्धा रोडावलेली संख्या असली तरी, कमी झालेली संख्या असली तरी सुद्धा शाळा आणि जोमाने नानांच्या आशीर्वादाने या ठिकाणी सुरू आहे. सर्व संस्थाचालकांच्या प्रयत्नाने शाळा जोमाने सुरू आहे. नानांचं राजकीय काम आणि सामाजिक काम अतिशय मोठं आहे. ते मी विशेष करत नाही, कारण लोक या ठिकाणी मान्यवर बसले, त्यांच्याकडे तुम्ही ऐकाल. या ठिकाणी मी जास्त वेळ तुमचा घेत नाही. नानांच्या स्मृतीनिमित्त आम्ही अनेक स्पर्धा या ठिकाणी आयोजित केल्या होत्या. विशेष करून सर्वांच्या माहितीसाठी सांगतोय, एक तालुकास्तरीय निबंध स्पर्धा आम्ही आयोजित केली होती. तालुक्यातील माध्यमिक शाळांसाठी 8वी ते 10वी गटात निबंध स्पर्धा आयोजित केली होती. जवळपास 11 माध्यमिक शाळांनी, त्यामध्ये 10 ते 11 माध्यमिक शाळांनी सहभाग घेतला आणि जवळपास 40 विद्यार्थ्यांनी निबंध या ठिकाणी पाठवले. त्याच्यात 3 नंबर आलेले आहेत, ते नंतर जाहीर होतीलच. त्याचबरोबर प्राथमिक शाळांचाही सहभाग वाढावा म्हणून गावातील प्राथमिक शाळांसाठी रंगभरण स्पर्धा आयोजित केली होती आणि आमच्या अपेक्षेपेक्षा या स्पर्धेला प्रतिसाद मिळाला. मला वाटलं होतं एक 10-15 लोक विद्यार्थी येतील, पण जवळपास 100 स्पर्धकांनी सहभाग घेतला प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी या ठिकाणी आणि त्या ठिकाणी सुद्धा अतिशय चांगलं आम्हाला सहकार्य लाभलेलं आहे. विद्यालयाच्या वतीने आम्ही विद्यालयासाठी खो-खो स्पर्धा घेतल्या. सध्या परीक्षेचं जरा सीझन आहे, पूर्व परीक्षा 10वीची चालू आहे आणि आमच्या 5वी ते 9वीच्या चाचणी परीक्षा सुद्धा सुरू आहे. हे सुरू असताना सुद्धा आम्ही या ठिकाणी थोडंसं टायमिंग ॲडजस्ट करून स्पर्धा आम्ही या ठिकाणी घेतल्यामुळे एक चांगल्या प्रकारे आम्हाला प्रतिसाद लाभला. तालुक्यातही प्रतिसाद लाभला, हे अतिशय समाधान चांगलं आहे. विशेष करून नानांना मानणारे लोक आहेत, त्यामुळे कार्यक्रम अशा प्रकारे निश्चित होऊन जाईल. फक्त परीक्षेचा काळ असल्यामुळे अति जास्त मोठा आम्हाला कार्यक्रम ठेवता आला नाही, तरी सुद्धा नानांचं पुण्यस्मरण या निमित्ताने आम्ही या ठिकाणी करतोय आणि नानांना पुन्हा एकदा नानांना आज मी अभिवादन करतोय. माझी प्रास्ताविक शब्द संपवतो. धन्यवाद. आपापल्या परीने आठवण येते. पण दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी की आजही आम्ही ज्या ज्या गावामध्ये जातो, ज्या ज्या ग्रामीण भागामध्ये जातो, तिथला तो तलाठी असतो, तिथला तो ग्रामसेवक असतो, तो अगदी आवर्जून सांगतो, मी डिगसला पुष्पसेन सावंतांच्या कृषी विद्यालयातून शिक्षण घेतलं आणि आज ग्रामसेवक झालो. खूप बरं वाटतं की आज कित्येक मुलं या शाळेमध्ये शिकणारी असणार किंवा कृषी विद्यालयामध्ये तिकडे डिगसमध्ये शिकणारी असणार. ही जी मुलं रोजगार देण्याचं काम पुष्पसेन सावंतांनी त्यावेळीपासून केलं आणि आजही मला वाटतं
की त्यांची मानसिकताच होती की अशा प्रकारचं शिक्षण संस्था काढायची. कुठे हावळेगावला आपली मुलं जाता कामा नये, या परिसरातील कुडाळ हायस्कूलला जाता कामा नये, तर इथल्या गावाची मुलं, त्या पंचक्रोशीची मुलं आपल्या डिगसमध्येच शिकली पाहिजे, ही एक मानसिकता ठेवू. आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे कृषी विद्यालय. त्यावेळी कृषी विद्यालयाला एवढं महत्त्व होतं की आम्ही बघत होतो की घाटावरचे लोक त्यावेळी बॅगा भरून घेऊन ऍडमिशनसाठी यायचे. आणि त्यावेळी नाना आम्हाला सांगायचे, बघ रे तू काय सदरीले गो आलो, काय सांगता तो. नानाची एक मानसिकता अशी होती आणि प्रामाणिक इच्छा होती की मी जे दिगस्त कृषी विद्यालय काढलंय ते माझ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या विद्यार्थ्यांना ऍडमिशन मिळालं पाहिजे. ऍडमिशन मिळताना किती नाकानं यायचे, तो विद्यार्थी दापोलीला जायचा, लांजाला जायचा, त्यांना ऍडमिशन मिळत नव्हतं. त्यामुळे माझं कृषी विद्यालय त्या ठिकाणी आलं, माझ्या जिल्ह्यातले विद्यार्थी शिकले पाहिजे. आणि त्यानंतर हे कृषी विद्यालय झालं आणि खरोखरच मला आज बघून वाटतंय की अनेकांचे संसार उभे झाले. कोण ग्रामसेवक आहेत, कोण तलाठी आहेत आणि कितीतरी डीएड कॉलेज काढल्यात, आज बऱ्याच ठिकाणी शिक्षक म्हणून काम करतायत विद्यार्थी. तर अशा ठिकाणी ही खूप आणि मी तर माझ्यासारखा सामान्य कार्यकर्ता जो उभा आहे तो खऱ्या अर्थाने नानामुळे. बऱ्याच जणांनी अनुभव सांगले, पण एकच अनुभव सांगतो की मी 92 मध्ये सरपंच वालावलचा झालो. त्यावेळी फॉर्म भरताना, अर्ज भरताना जे मगाशी वेचुरेकर साहेब बोलले, सर बोलले त्याप्रमाणे कोणाची हिंमत नव्हती की तो फॉर्म भरायला त्या ग्रामपंचायतीमध्ये जायची. शेवटचा दिवस राहिला, 4 वाजले. शेवटचा दिवस फॉर्म भरायचा होता, 4 वाजले. मी नानांना सांगितलं, नाना जनता फॉर्म भरतो आपण, अमुक माणूस मला फॉर्म भरून देऊ नये, गुंड आणले आणि त्यांनी ग्रामपंचायतीच्या बाहेर ठेवलंय. नानांची वनवनट होती. नानाने बस गाडीत बसवलं आणि तो हॉर्न एक बुसगावकर झाले वनवनट एक हॉर्न बसवला, टाराटोरू टाराटोरू, आणि वाजवत घेतले. वालावलमध्ये तिथे जाऊन दरवाजावर गाडी थांबवली आणि कोणाळे तो निवडणूक अधिकारी तो बिचारा बाहेर आला. काय आला, तुझ्या बापाशी ग्रामपंचायत असा काय फॉर्म भरून नाही देत नसते, फॉर्म आणाकडे बाहेर. हे सगळे मोठे मोठे तावडा घातलेले, गळ्यात दागिने घातलेले सगळे मुंबईचे गुंड उभे होते समोर. फॉर्म तिथे बाहेरच फॉर्म भरला, मी तो फॉर्म दिला आणि तिथून मी निवडून आलो आणि जनता दलाचा सरपंच म्हणून त्या ठिकाणी बसलो. तो फक्त केवळ आणि केवळ त्यापासून आजपर्यंत मला वाटतं की तिथून सुद्धा ज्यावेळी मला माझ्या हातात माईक देण्याचं काम कसालमध्ये जाहीर सभेमध्ये पुष्पसेन सावंतांनी केलं की उभा राहा आणि बोलायला शिक. आणि त्यावेळी सुद्धा पहिली माईक हातात देण्याचं काम पुष्पसेन सावंतांनी केलं आणि तिथूनच जो माईक हातामध्ये राहिला तो आजपर्यंत राहिला. आणि पुष्पसेन सावंतांचं कार्य मात्र कायमस्वरूपी माझ्या मनामध्ये राहिलं. अशी कितीतरी त्यांची अशी कामं सांगणारी आहेत की त्यांच्यामुळे आम्ही आज घडलो. अनेक आंदोलनामध्ये निधड्या छातीचा माणूस, आम्हाला कधीच भीती वाटत नव्हती. एक अरेला कार्य उत्तर देण्याची ज्या पद्धतीने पुष्पसेन सावंतांनी मोर्चा काढले किंवा आंदोलनं केली आणि अरेला कार्य देण्याची सुद्धा त्यांची जी भाषा हिंमत होती ती त्यांच्याकडून आम्ही सातत्याने शिकलो. एक जाता एक दुसरं उदाहरण सांगतो. एक वेताळ बांबाड्याला, तेरसा बांबाड्याला मोठी दहशत झाली. अनेक लोकांना त्या ठिकाणी ग्रामपंचायतच्या निवडणुकीच्या निमित्ताने त्यांनी रात्री एका गुंडाने त्या ठिकाणी अगदी सपासप वार केले आणि भयंकर वातावरण झालं. सगळे रक्तबंबाळ झाले होते. तिथल्या कार्यकर्त्यांना पुष्पसेन सावंतांना नानाला फोन आला आणि म्हणाले, नाना असं असं झालंय. तर ठीक आहे म्हणाले. आणि तो सुद्धा हल्ला करणारा सुद्धा माणूस, तो सुद्धा नाना थोडा घाबरत होता. परंतु नाना येतात असे समजलं आणि रात्री 2 ते 2 वाजता मला वाटतं त्या ठिकाणी नानांची वनवनेट पोचली. आणि तो जो गुंड माणूस होता त्यावेळी त्या नानाने रिव्हॉल्वर हातात घेतला आणि ओढणार होता. त्यावेळी आम्ही नानाला सांगितलं थांबा म्हणून, नाहीतर नानाने त्यावेळेस रिव्हॉल्वर उठलं. कारण मला वाटतं की बऱ्याच लोकांनी त्याचे घात केला होता. त्या माणसाने हल्ले केले होते. कितीतरी लोकांना त्यांनी आतापर्यंत त्रास दिला होता. पण नानाला जो चीड होती, पण नानाने ते रोखलं. ओढलेला घोडा सुद्धा थांबला. तिथून त्यांचं संरक्षणाचं ते रिव्हॉल्वर होतं. पण अशा वेळेस आणि त्यावेळी सुद्धा त्या तेरच्या बांबाड्यामध्ये त्या मंदिरामध्ये नाना 4 दिवस झोपून राहिले. त्या लोकांना आधार दिला, त्या लोकांना आश्रय दिला, त्या लोकांच्या मनात मध्ये असलेली भीती जी होती ती दूर घालवली.
आणि पोलिसांनी जरी प्रोटेक्शन नानाला दिलं होतं, सगळ्या आमच्या काही आम्हाला सुद्धा तो प्रोटेक्शन त्यावेळी मिळालं होतं, तरी पण नाना त्या लोकांचा भीती दूर होईपर्यंत 4 दिवस त्या ठिकाणी हल्ले नाही. अशा प्रकारची आंदोलनं करताना सुद्धा काँग्रेसची सत्ता होती जिल्हा परिषदेवर. तेव्हा तहसीलदार ऑफिसच्या समोर ते जिल्हा परिषदचं कार्यालय होतं, त्या ठिकाणी जिल्हा परिषद अध्यक्षपद होते. त्यावेळी आपले कार्यकर्ते आपले जिल्हा परिषद सदस्य कसे आक्रमक व्हायला पाहिजे ह्या दृष्टीने हे सुद्धा त्यांनी दाखवलं. शेतसारा वाढला, शेतकऱ्यांचा शेतसारा वाढला, मोर्चा काढला, प्रचंड मोठ्या प्रमाणात मोर्चा झाला, नानांनी मोर्चा काढला. संपूर्ण जिल्हा परिषदेच्या समोर पोलिसांचे गडे आले. पुष्पसेन सावंत घुसणार म्हटल्यावर पुष्पसेन सावंतने गरिबी गावाकडे आणि त्या ठिकाणी सगळे आपले जिल्हा परिषद सदस्य त्या खिडकीतून उडी मारून त्या ठिकाणी जिल्हा परिषद अध्यक्षाच्या हातातली माय बोलून घेतली आणि सभा चालवायची नाही, आमचा आलेला मोर्चा आहे, तो मोर्चाला तुम्ही उत्तर द्यायचं, अशा प्रकारचं धाडस त्या ठिकाणी अनेक वेळा दाखवलं. कितीतरी मला वाटतं आलं तर ते फुकट मिळतंय म्हणून घ्यायचं नाही. एकच क्षण असा सांगतोय की भिडवण्याला ऍक्सिडेंट अपघात झाला आणि तो अपघात होता मुंबईच्या कार्यकर्त्याचा फोन आला नानांना की अपघात झालाय, आमच्या कार्यकर्त्यांना मदत कर म्हणून. आम्हाला काही लोकांना त्या ठिकाणी नानांनी पाठवलं, नाना स्वतः पण आले. आम्ही मदत केली, नुसती मदत नाही तर त्यांच्यावर गुन्हे सुद्धा नोंद होता का म्हणे, अपघात झाला, त्यांना डॉक्टरकडे नेऊन परत त्यांना सोडण्याची सुद्धा नानांनी आम्हाला फरमान सोडलं की मुंबईला जाऊन त्यांना सोडा म्हणून. मुंबईला सोडल्याच्या नंतर त्या ठिकाणी आम्ही बघतोय आमचे हातपाय कापायला लागले, अशा प्रकारची ती माणसं होती. त्यांनी सांगितलं पुष्पसेन सावंत जर निवडणुकीला उभं राहतायत ना तर ही बॅग घ्या चला म्हणून. पण नानांना फोन केला, नानांचं आमच्याकडे मोबाईल नाही, नानांना असं सांगतात ते काय ते आमका पैसे त्याचे नको, त्याचे उपकार केलेत ना त्याचे खूप झाला त्या म्हणाले, तुम्ही निघाले आहे म्हणाले, तुम्ही तरी तुमच्या हात पायाने येतात का बघूया म्हणाले, तर आता आम्ही चुकलो त्याच्यात म्हणाले. म्हणजे अशा प्रकारची ती माणसं सुद्धा कशा पद्धतीत येणारी होती. पण नानांनी अशा पद्धतीतली कधी वृत्ती ठेवली नाही की जे कोण आहेत त्याच्याकडनं खायत राहायचं किंवा घ्यायत राहायचं आणि आपला फायदा करून घ्यायचा. अशी कितीतरी उदाहरणं. मला वाटतं की आता तुम्ही लहान मुलं आहेत, लहान मुलं सुद्धा आम्ही ज्यावेळी तुमच्यासारखे होतो तुम्ही त्याच्यानंतर आम्ही ज्यावेळी समाजामध्ये काम करायला लागलो त्याचं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शरद पवार होते आणि शरद पवार सुद्धा अगदी कृषीच्या विषयावर चांगल्या प्रकारे अभ्यास असलेले व्यक्तिमत्व होते. त्या ठिकाणी आमदार म्हणून पुष्पसेन सावंत शेतकऱ्यांचे ज्यावेळी प्रश्न मांडायचे ना त्यावेळी आमच्या अंगावर शहारे यायचे आणि हे सगळं करत असताना आम्हाला बरं वाटत होतं की आम्ही पुष्पसेन सावंतांचे कार्यकर्ते आहोत. आणि एवढा जनता दलाचा एकमेव आमदार होता त्या ठिकाणी. मला वाटतं मालेगावचे नियाल त्या ठिकाणी होते. पण त्या ठिकाणी जनता दलाचा आमदार असून सुद्धा एवढं महत्व त्या पुष्पसेन सावंतांना होतं त्या ठिकाणी विधान परिषदेवर की त्या ठिकाणी जवळपास काँग्रेसकडून मंत्रीपद सुद्धा देऊ केलं होतं की एक कृषी मंत्री म्हणून तुम्ही घ्या म्हणून शरद पवारांची अडचण. पण त्या आमदारांनी त्या ठिकाणी नाथपंच असलेले विचार, बॅरिस्टर नाथपंच असलेले, मधुदंडवतेंचे असलेले विचार, त्या विचाराला कधी तिलांजली दिली नाही. त्यामुळे असले मंत्रीपद लाथाडली. एक जाता एक उदाहरण छोटंसं अंती देतो की शरद पवार मुख्यमंत्री म्हणून उद्घाटनाला आले ओरोस मुख्यालय झालं त्यावेळी. तर विजय सावंत म्हणून आमदार होते आणि त्या आमदारांनी पुष्पसेन सावंतांबद्दल शरद पवारांची जाऊन भांडी घालतात म्हणून अशा प्रकारचं स्टेटमेंट दिलं होतं पेपरमध्ये. पुष्पसेन सावंतांनी आपल्या गाडीच्या पाठीमागे बॅनर लावला आणि शरद पवारांच्या दौऱ्याला ते जाता कामा नये आमची इच्छा होती कार्यकर्त्याची, कारण ह्यांनी टीका केली काँग्रेसच्या आमदारांनी. पण तरी पण पुष्पसेन सावंतांनी तो बॅनर लावला आणि शरद पवारांच्या गाडीच्या पुढे आपली गाडी लावली आणि तो बॅनरवर काय होतं तर आमदार विजय सावंत यांनी माफी मागावी नाहीतर शेण खावं अशा प्रकारचं ते बॅनर लिहिलेलं होतं. आणि शरद पवारांनी विचारलं पुष्पसेन काय आहे तर हे तिच्या बाजूला बसले त्यांना विचारलं. एवढा स्वाभिमान, एवढं धारिष्ट दाखवणारा हा एकमेव आमचा मार्गदर्शक होते. त्यामुळे अशी कितीतरी त्यांची कामं सांगण्यात आहेत. आणि मी एवढा आवर्जून उल्लेख करेन की त्यांची मुलं ही तीनही मुलं अमर असू दे, कारण भूपत असू दे आणि आता अमरची मिसेस असू दे, रंजा असू दे, ह्या मुलांना कधी गुरमी झाली नाही. माझा बाप आमदार आहे, आम्ही वाटेल ते केलं ते झाले, पण त्यांचा खरोखरच आदर्श, नानांचा आदर्श आजही ते राखतात. आणि जाता जाता एकच असं उदाहरण देतो.
की नानांचं बायपास झालं होतं. नानांचं बायपास झाल्यानंतर बऱ्याच दिवसांनी माझं बायपास झालं, म्हणजे माझी पण सर्जरी झाली. आणि नाना असे ह्याला आपल्या ऑफिसला धरून असे बाहेर उभे होते. मी झायलो गाडी नवीन घेतलेली, मी फक्त नानांच्या समोर जाऊन वळवायची. नाना म्हणाला काय बघ मोठं झालं, तेव्हा मोठं झालं, माझ्यासमोर आणून गाडी मला निशाण्यात फिरायचा. कारण नाना असे तरी फिरत आम्हाला. नानाने गाडी थांबवा इकडे. तुका काय अक्कल विकल असा काय, तुझा ह्याचं नुकताच ऑपरेशन झाला बरे आणि कशाला ती गाडी मोठी चालायचं. मी नानांना उत्तर दिलं, नाना तुमचा पण ऑपरेशन झाला, तुम्ही महिन्याभरात गाडीच चालायचं ऑफिसकडे येईल का, मग तसं पण माझं ऑपरेशन महिन्याभरात मी तुमच्या घरात येईल. नाना हसले, अतिशहाणपणा करू नको, पण असं कधी हा करू नको. तिथपासून मी दुसऱ्या दिवशीपासून ती गाडी हातात घेतली नाही आणि त्याच्यानंतर ती मला जमत नव्हती तरी मी गाडी ती विकली. फक्त एवढंच की ती आपुलकी आणि प्रेम, म्हणजे कार्यकर्त्यांबद्दल असलेलं प्रेम हे सातत्याने नानांचं होतं की शेतकरी कितीतरी म्हणून. आणि हे करत असताना सुद्धा आमचे संबंध कधी तुटले नाही. ह्या कुटुंबाचे मध्ये हे काँग्रेसमध्ये गेले, आम्ही राष्ट्रवादीमध्ये गेलो, तरी पण माझी ज्यावेळी ती सर्जरी करायची होती त्यावेळी मी अमरला हाक मारलं. अमर मला माझ्या ऑपरेशनला मला एवढा खर्च आहे, ती रक्कम मी सांगू शकत नाही, पण अमरने अर्ध्या तासात आपल्या बडोदा बँकेमध्ये येऊन जी कॅश काढून दिली आणि जा तू ऑपरेशन, पैशामुळे तू ऑपरेशन थांबू नको. त्यामुळे मी कायम त्यांच्या रुग्णात होतो. अशा पद्धतीमध्ये ही आदर्श काम करणारी माणसं आहे. त्यामुळे हिचे उपकार किंवा ह्यांनी दिलेली जी समाजाची प्रेरणा आहे त्या आम्ही कधीही विसरणार नाही. आणि त्याच्यामुळे नानांना पुन्हा एकदा आदरांजली वाहत असताना नानांचं कार्य यांच्या हातून असंच घडत राहावं आणि यांच्या पुढच्या कालामध्ये ही संस्था असेल की जेडची संस्था असेल, कृषी विद्यालय असेल, हे जे नानांनी लावलेलं रोपटं ते वटवृक्षात होण्यासाठी सातत्याने यांनी प्रयत्न करावे इच्छा व्यक्त करतो आणि माझ्या 2 शब्द पुरे करतो. कधीच आम्हाला राजकारणाच्या विषयात किंवा कुठल्याच विषयात मार्गदर्शन करायचे नाही. आम्ही त्यांच्याकडे बघून राजकारण शिकलो. ज्यावेळी मी 10वी झालो त्यावेळी ज्या मीटिंग्स असायच्या त्या संजय वेतुरेकर, अतुल बगे यांच्या बरोबर जाऊन त्या ऐकायचो मी. आणि अचानक 1992 मध्ये डिगस ग्रामपंचायत इलेक्शन लागली. त्यावेळी मला त्या भागातील काही कार्यकर्त्यांनी आता असं ढकललं, म्हणजे उभं केलं मला आणि मी राजकारणात आलो नाही. तर आमचा तो विषय नव्हता, कारण ते मार्गदर्शन आम्हाला नव्हतं. आम्ही कधी नानांबरोबर मंत्रालयात गेलो नाही, कधी कुठल्या मिटिंगला गेलो नाही, अशी परिस्थिती होती. परंतु संस्कार काय असतात, आता नानांनी शेती करायचे, त्यानंतर ट्रक चालवायचे, जिल्हा परिषद घडवली, त्याचप्रमाणे असेच कार्यकर्ते जे गरीब होते, कुठल्याही सदन घरातले नव्हते, असे कार्यकर्ते संजय वेतुरेकर असतील, अतुल बगे असतील, आमचे गाळवणकर असतील, हे कार्यकर्ते तसेच आपल्या कर्तृत्वाने मोठे झालेले आहेत. आज गाळवणकर तर या जिल्ह्यामध्ये एक नरपाई संस्था चालवतात, एक मोठी संस्था आहे. सगळ्यांनी मार्गदर्शन करताना सांगितलं की तू क्रेशर असलं काय करू नको, शेती कर, बाग सांभाळ. मी लहानपणापासून त्यांच्याबरोबर बागायती सांभाळत होतो, मी शेतीसुद्धा करत होतो. परंतु एक दिवस मला आमचे जुने कार्यकर्ते दीपक नाईक यांनी सांगितलं की आम्ही काहीच केलं नाही. म्हणजे आमची मुलं विचारतात तुम्ही काय केलं राजकारणात राहून, तर तसं तू करू नको, कुठेतरी बिझनेस करा तुम्ही. त्यामुळे आम्ही जो बिझनेस करतो तो बिझनेसवर प्रेम करून आम्ही काम करतो. कारण आमची मिसेस म्हणते की मुलं मोठी झाली तर मुलांना जाऊ दे, तुम्ही कसं राहता. परंतु जे काम करायचं आहे त्याच्यात आम्ही अगदी आम्हाला पळून घेतलेलं आहे. त्यामुळे तिथे गेल्याशिवाय आम्हाला चेन पडत नाही. 11ची मीटिंग असली तरी 10 वाजता मी जाऊन तिथे येतो. अशा प्रकारे आम्ही कॅम्प केलं. या ठिकाणी आम्ही एक शेतीनिष्ठ पुरस्कार, म्हणजे नानांना जी शेतीची आवड होती त्या माध्यमातून काम करणाऱ्या शेतकऱ्यांना शेतीनिष्ठ पुरस्कार आम्ही या ठिकाणी देत आहोत. गावामध्ये अजून काही शेतकरी आहेत ते सुद्धा असेच शेतीनिष्ठ शेतीचं काम करतात, व्यवसाय करतात. गेल्या वर्षी आम्ही एकनाथ पवार यांचा सत्कार केला. या ठिकाणी संतोष पवार हे एक रिक्षावाले आहेत, रिक्षा त्यांचा व्यवसाय आहे. परंतु तो व्यवसाय सांभाळून ते आज गाई म्हशी बाळगून आपलं दुधाचा व्यवसाय करतात. खरोखरच त्यांचं मी अभिनंदन एवढ्यासाठी करतो की हा व्यवसाय करत असताना त्यांच्या ज्या मिसेस आहेत त्या सुद्धा त्यांना अगदी चांगल्या प्रकारे चांगल्या प्रकारे साथ देतात. त्यांची मुलं आहेत ती साथ देतात, पुतणे आहेत ते पण त्यांना साथ देतात.
कारण साथीशिवाय हा व्यवसाय चालत नाही. मेहनतीचा व्यवसाय आहे. अगदी पावसाळ्यात सुद्धा मी त्यांना बघतो की ओरोससारख्या ठिकाणी जाऊन चाळीच्या पेंड्या रिक्षा भरून आणणं असं काम त्यांचं चालू आहे. कारण व्यवसाय हा कुठलाही व्यवसाय तो केलाच पाहिजे. नोकरी म्हणजे आपण एक बांधलेलं राहतो. सकाळी नोकरीवर जायचं, संध्याकाळपर्यंत काम करायचं. म्हणजे व्यवसाय हा आपल्या मर्जीप्रमाणे चालतो. थोडंसं त्याला टायमिंग सुद्धा आहे, परंतु मेहनत सुद्धा आहे. परंतु एक स्वतःचा व्यवसाय म्हणजे आपण स्वतः त्यात राहू शकतो. कारण मी बघितलं आहे, माझे मामा सुद्धा दुधाचा व्यवसाय करायचे. अगदी दुधावर त्यांनी आपला पूर्ण संसार चालवलेला होता. कारण आज बघितलं, आज आमचे राजा पवार या ठिकाणी आहेत, ते सुद्धा दुधाचा व्यवसाय करतात, शेती करतात, बाकी गाडीचा व्यवसाय करतात. म्हणजे आपण नुसते नोकरीच्या मागे न लागता, आणि आज 5,000ची 6,000ची नोकरी मिळाली तरी लोक त्यात खुश असतात. त्यात नोकरी करायची म्हणजे एक मोबाईल आला, एक गाडी आली, पेट्रोल आलं, म्हणजे त्याला 1000 रुपये राहतील असं मला तरी वाटत नाही. आणि 1000 रुपये राहण्यासाठी तो बिचारा परत तिथे नाश्ता सुद्धा करणार नाही. उपाशी पोटी हा कारभार करावा लागतो. पण स्वतःचा व्यवसाय केला तर स्वतःच्या घरी राहून टायमिंगमध्ये आपल्याला पेज भाकरी खाता येते. या माध्यमातून सर्वांनी विचार करावा. एक संतोष पवार यांचं मी परत अभिनंदन करतो. आणि या ठिकाणी सर्व मार्गदर्शक आणि वक्त्यांनी या ठिकाणी आपले विचार मांडले, त्या सर्वांना धन्यवाद देतो. आणि आपले शिक्षक जे आहेत ते खरोखरच ही शाळा शिक्षकांमुळे चालते. कारण गेल्या कोविडमध्ये सुद्धा आमचे सर्व शिक्षक, नाहीतर शिक्षकांना काम लागतं म्हणून सुद्धा आंदोलनं झालेली आपण बघितलेली आहेत. परंतु सगळे शिक्षक आज आमच्याकडे सरप्लस शिक्षक आहेत. आम्ही नवीन शिक्षक घेऊ शकत नाहीत. आम्हाला घटकांना आम्ही त्यांची भरती केलेली आहे, परंतु त्यांचं सुद्धा अप्रूव्हल होत नाही आहे. आम्ही त्यांना सांगितलं की आम्ही जेवढं होईल तेवढं आम्ही करायला तयार आहोत, परंतु शासनाच्या ज्या अटी आहेत त्यामध्ये आम्ही अडकलेलो आहोत. आताच वेतुरेकर सरांनी एक अट सांगितली, ते त्यांनी आम्हाला निवेदन द्यावं. नागेंद्र परब या ठिकाणी आम्ही सभापती आहेत. आम्ही आमच्या परीने त्याचा छडा लावण्याचा प्रयत्न करू. आमची आता शेवटची जिल्हा परिषद आहे, त्या ठिकाणी आम्ही त्याचा पाठपुरावा करण्याचा प्रयत्न करू. या ठिकाणी सर्व उपस्थित राहून सर्वांना मार्गदर्शन केल्याबद्दल मी सर्वांचं आभार व्यक्त करतो. सर्व विद्यार्थ्यांनी चांगलं कला कौशल्य दाखवून नंबर मिळवले त्यांचंही अभिनंदन करतो. आणि माझे 2 शब्द संपवतो. पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राईब करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. शेवटी ठळक घडामोडी पुन्हा एकदा. हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत टायझर हायटेक कॉटन शर्ट्स शाईन विथ हॉरिझॉन्टल स्ट्रिप्स, वाइडेस्ट रेंज ऑफ शर्ट्स विथ हॉरिझॉन्टल स्ट्रिप्स. फक्त 2 वर्ष द्या, कोकणचा कायापालट करेन आदित्य ठाकरेंचं वक्तव्य. वेत्येत रोजगार देणारा प्रकल्प आणणार दीपक केसरकर यांची घोषणा. आणि परीक्षेला जाताना विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू. हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत टायझर हायटेक कॉटन शर्ट्स शाईन विथ हॉरिझॉन्टल स्ट्रिप्स, वाइडेस्ट रेंज ऑफ शर्ट्स विथ हॉरिझॉन्टल स्ट्रिप्स. बातमीपत्र वेळ झाली ते थांबण्याची. पादरा बदलत्या कोकणचा बुलंद आवाज. कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. धन्यवाद.